आणि रामनामामध्ये तर किती पॉवर आहे ते आपल्याला सांगायला नको. ओके. आणि इस्कॉनमध्ये तर अजून त्याच्या अप्पर लेव्हलला आहे. म्हणजे हं. भक्ती कशी करावी हे आपण तिथून शिकू शकतो. आपल्या पत्रिकेच्या मागे लिहिलेलं असतं पूर्व जन्म कर्मानुसार. म्हणजे शनीची महादशा येते. शनीची 7.5 तुम्हाला येते. हे कशाला येते? हे तुम्हाला शिकवायला येते. ॲक्चुअली आपला भारत देश सगळ्यात जास्त आध्यात्मिक देश देश आहे. आहे. ॲक्चुअली ना न्यूमरॉलॉजी आहे ना तुमचं भाग्य बदलत नाही. ते काय करतं तुमची क्षमता वाढवते. ओके. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का वास्तूसुद्धा ना आता लोकांनी बिझनेस करून ठेवलाय. ज्योतिषसुद्धा बिझनेस करून ठेवलाय. चमत्कार असेल तरच आम्ही नमस्कार करणार बाबा, नाहीतर आम्ही करणार नाही. बरोबर. भगवंतांनी स्त्रीला एक वेगळी शक्ती दिलेली आहे आणि तिला ते सारखं-सारखं जाणवत असतं, की आपल्या घरामध्ये काही नाहीये. दुसरा दोष येतो, घरात भांडणं का होतात? पत्रिका बदलवण्याची पूर्णपणे ताकद भगवंतांकडे आहे. हं. आपली आई जप करायला बसली, तर तो मुलगा 1 दिवस बसणार नाही, 2 दिवस बसणार नाही. तिसऱ्या दिवशी तो बसणार. भगवंत रोज चमत्कार करतात तुमच्या लाईफमध्ये, रोज चमत्कार करतात. तुम्हाला फक्त ते दिसत नाहीत. भगवद्गीतेचा एकच सार आहे, संसार में रहो मगर संसार के मत बनो. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत वैष्णवी मॅडम. त्या वास्तुतज्ञ, अंकशास्त्रज्ञ, ज्योतिषी आणि त्याचप्रमाणे एका साधनेतून स्वरांना प्राण देणाऱ्या गायिका आहेत. त्या आत्मजागृती आणि आत्मसंतुलन यांचं सुंदर मिलाप घडवणारी ती व्यक्ती आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वर सिद्धिदा बल्लाळस्तु विनायकस्त्वमगडे चिंतामणी थेवरे लीण्याद्र गिरिजात्मजो सुवरदे विघ्नेश्वर ओझरे ग्रामो रांजण संस्थितो गणपती कुर्यात् सदा मंगलम मंगलम मंगलम. अरे वा वा, खूप छान. थँक धन्यवाद. नमस्कार मॅडम. हरे कृष्णा. राधे राधे. कशा आहात? मी मस्त मजेत. तुमच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. पहिल्यांदा मला तुमचा धन्यवाद द्यायचा, की तुम्ही मला या पॉडकास्टमध्ये बोलावलंत आणि आता आपण आपली पुढची चर्चा सुरू करूयात. नक्कीच. मॅडम, तुमची अध्यात्माची सुरुवात कशी झाली? ॲक्चुअली अध्यात्म म्हणजे माझ्यासाठी प्रोफेशन नाहीये. हं. माझं अध्यात्म हे प्रोफेशन नाहीये. काय होतं पूर्ण लाईफ आपलं माझं सुरळीतच सुरू होतं. पण असं कुठेतरी मला वाटलं, की काहीतरी अपूर्ण आहे. म्हणजे मी लहानपणापासून असा विचार करायची, की काय अपूर्ण आहे आपल्या लाईफमध्ये असं, की काहीतरी कमतरता आहे याच्यामध्ये. काय कमतरता आहे? बरं आपले आई-वडील असे नाहीत, की त्यांना असे आपण प्रश्न विचारले तर ते आपल्याला याचं उत्तर देतील. बरोबर. आणि तेव्हा असं नव्हतं, की म्हणजे शाळेत असताना म्हणा किंवा कॉलेजला जाताना म्हणा आपण त्या याच्यामध्ये बिझी असतो, हं. अभ्यासामध्ये बिझी असतो. पण लहानपणी माझे आजोबा मला राम मंदिरात घेऊन जायचे आणि आम्ही तिथे तासनतास बसायचो. कारण मी आजी-आजोबांकडेच वाढली असल्यामुळे ओके. आजी-आजोबांबरोबरच राहत होते. हं. आणि मग त्याच्यानंतर हळू अशी अध्यात्माची ओढ लागायला लागली. जेव्हा मी शास्त्रीय संगीत शिकायला गेले, त्या देशमुख मॅडम आमच्या होत्या. त्या गोंदवलेकर महाराजांच्या भक्ती करत होत्या. म्हणजे ओके. गोंदवलेकर महाराजांच्या डिसायबल होत्या. हां. आणि आमची गाण्याची सुरुवातच श्रीराम जय राम जय जय राम ह्याने व्हायची. ओके. म्हणजे आम्ही तिथून मी ॲक्चुअली सुरुवात केलं, की आम्ही 25 मिनिटं, 20 मिनिटं श्रीराम जय राम जय जय राम असंच म्हणायचो. आणि रामनामामध्ये तर किती पॉवर आहे ते आपल्याला सांगायला नको. तर आणि मग तसं हळू करता मग त्याच्यानंतर लग्नानंतर मी इस्कॉनमध्ये जॉइन झाले. ओके. आणि इस्कॉनमध्ये तर अजून त्याच्या अप्पर लेव्हलला आहे. म्हणजे हं. भक्ती कशी करावी हे आपण तिथून शिकू शकतो. आणि अशा रीतीने मी अध्यात्माकडे वळले. ओके. मॅडम, अध्यात्म म्हणजे काय? ॲक्चुअली अध्यात्म म्हणजे ज्योतिष आणि भविष्य असं सांगणं काही नाहीये. बरोबर. अध्यात्म म्हणजे आपला स्वतःचा प्रवास स्वतःकडे करायचा आहे आपल्याला, हं. की आपण कोण आहोत? बरोबर. ह्याचा आपण ॲक्चुअली कधी विचारच करत नाही, की आपण कोण आहोत? कुठून आलोय? हं. ॲक्चुअली तसं बघायला गेलं तर आपलं जे लाईफ आहे म्हणजे मानवी लाईफ आहे, हं. हे एन्जॉयमेंट करण्यासाठी नाहीये. हं. आपल्याला बॅक टू गॉडेड जायचंय. ओके. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला आपला हा प्रवास भगवंतांनी सुरू केलाय. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की आपण मानवी जन्मात आलो, करू आपण म्हातारपणी भक्ती मार्गाला सुरुवात करू. हो. पण म्हातारपणी भक्ती मार्गाला सुरुवात होत नाही.
हं. कारण त्याच्यानंतर आपले गुडघे दुखतात. आपल्याला काहीच जमत नाही. म्हणजे एका जागेवर आपण बसू सुद्धा शकत नाही. कधी-कधी कोणाला बोलता येत नाही व्यवस्थित. त्यामुळे आपली अध्यात्माची सुरुवात ही नेहमी ॲक्चुअली माझी खूप उशिरा झाली. म्हणून मी सगळ्यांना सांगते, की तुम्ही त्याहून लवकर करा. ओके. कारण कसं असतं, पास्ट लाईफपासून आपण ते घेऊन आलेलो असतो. पास्ट हं, लाईफमध्ये जिथे आपण हं, थांबतो, हं. तिथून आपलं लाईफ ॲक्चुअली सुरू होतं. ओके. म्हणजे आपल्या पत्रिकेच्या मागे लिहिलेलं असतं पूर्वजन्म कर्मानुसार. हं, ही तुमची आत्ताची पत्रिका आहे. मग त्यानुसार तुम्ही अध्यात्माकडे सगळेच वळतात असं नाहीये. हं. म्हणून मग काय करतं, तुम्हाला शनी महाराज तुमच्या ह्याच्यात म्हणजे शनीची महादशा येते. शनीची 7.5 तुम्हाला येते. हे कशाला येते? हे तुम्हाला शिकवायला येते. अध्यात्म म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःचं निरीक्षण करा, परीक्षण करा, की आपण कोण आहोत? आपल्या लाईफमध्ये ह्या अडचणी का येतात आहे परत-परत? हं, हं. याचा तुम्ही अभ्यास करा. ओके. असं नाही कारण माणसाकडे ना संकट आल्यावर 2च पर्याय असतात. एक फ्लाइट किंवा फाईट. हं. आपण फ्लाइटचा पर्याय जास्त निवडतो. चला पळून जाऊया, या सिच्युएशनमधून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण नाही, ते फाईट करण्यासाठीच तुम्हाला ते भगवंतांनी दिलेलं आहे, की हे ओके. तुमच्या आयुष्यात संकट आलीत आणि आता हं. तुम्हाला याच्यावर मात करायची. ओके. ज्यांना अध्यात्माकडे वळायचं आहे किंवा लोकांनी अध्यात्माकडे वळावं म्हणून त्यांना काय सांगाल? काय मेसेज द्याल? ॲक्चुअली मी खरं सांगू का, सगळ्यांनी अध्यात्माकडे वळायलाच पाहिजे. तुमचं प्रोफेशन कुठलंही असू द्या, हं. कुठलंही असू द्या. बघा आता आपल्याला सी-एस-टीला जायचंय किंवा चर्चगेटला जायचंय. तुम्ही हार्बर लाईन निवडा, सेंट्रल लाईन निवडा, नाहीतर वेस्टर्न लाईन निवडा. तुम्ही जाणार तिकडेच आहे. अध्यात्म म्हणजे असं काही नाही, की मी करते तेच तुम्हाला करायला पाहिजे. आतापर्यंत आपले पूर्वज जे करत आलेले आहेत, तेच आपल्याला कॅरी फॉरवर्ड पुढे करायचं आहे. ओके. आपले पूर्वज आपल्या कुलदेवतेचं स्मरण करत होते. जसं-जसं आधुनिकता वाढत चालली ना, तसं-तसं अध्यात्माकडे लोकांचा कल कमी होत चाललाय. हं. ॲक्चुअली आपला भारत देश सगळ्यात जास्त आध्यात्मिक देश देश आहे. आहे. म्हणून आत्तापर्यंत कुठलंही संकट जरी आलं तरी भारतावर ते येत का नाही किंवा हं. त्याचा परिणाम होत का नाही? कारण असे चांगले-चांगले लोकं आपल्या भारतात होऊन गेले. खूप संत म्हणा किंवा अजूनही लोक भक्ती मार्गामध्ये आहेत हं. आणि त्यांच्यामुळेच हा आपला जो भारत देश आहे, हं. हा सुरू आहे. आता जर वास्तूच्या दृष्टिकोनातून बघायला गेले तर आपल्या उत्तरेला हं. हिमालय पर्वत आहे. हो. असं म्हणतात उत्तरेला पाणी पाहिजे, पण आपली उत्तर दिशा जड झाली. हं. आणि पाश्चात्य देशाच्या तुलनेत बघायला गेलं, तर पाश्चात्य देशामध्ये नेहमी समुद्राच्या कडून सूर्य उगवताना दिसतो ओके. आणि आपल्याकडे डोंगराकडून सूर्य उगवताना दिसतो आणि मावळताना दिसतो समुद्राकडे. समुद्राकडे. म्हणजे हे थोडंसं गणित आपल्याकडे चुकलं असल्यामुळे हं. जी समृद्धी आपल्याला पाहिजे, म्हणजे जे पैशाचं सुख आपल्याला पाहिजे, ओके. ते नाहीये. आणि जिथे भगवंतांची भक्ती असते, तिथे पैसा कधीही नसतो. हं. कारण ते जर तुमच्याकडे आलं, तर तुम्ही भगवंतांना पूर्णपणे विसरून जाल. बरोबर. कारण आपल्याला नेहमीची सवयच आहे भगवंतांकडे मला हे दे रे, मला ते दे रे. हं. पण आपण कृतज्ञता व्यक्त करतो का? एखादी चांगली गोष्ट तुम्हाला नोकरी लागली किंवा तुमची एखादी गोष्ट चांगली झाली. हं. या बाबतीत तुम्ही कृतज्ञता कधी भगवंतांना व्यक्त करता का? त्यांना थँक बोलता का? भगवंतांना सोडा तुम्ही माणसांनाही थँक बोलत नाही. बरोबर. एखादं काम झाल्यानंतर. ही हं. कृतज्ञता आपल्याकडे जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे तुमची प्रोग्रेस होणं किंवा तुमची प्रगती होणं खूप कठीण आहे. ओके. मॅडम तुम्ही वास्तुशास्त्रज्ञ म्हणून पण काम करता. हं. तर हे वास्तू खरंच काम करतं का? हां, वास्तू काम करतं, पण ती अंधश्रद्धा नाही. ओके. किंवा वास्तू आणि ज्योतिष हे म्हणायला गेले तर लोकं लगेच म्हणतात, "काय त्या ज्योतिषाच्या नादी लागायला हो. लागले तुम्ही?" मग मी त्यांना म्हणते, "अहो ती तमाशातली बाई आहे का? हं. तिच्या नादाला लागायला?" असा प्रॉब्लेम होतो. म्हणजे काही-काही लोकं म्हणतात, "मी ते ज्योतिष वगैरे काय मानत नाही." कसं असतं तुमच्या लाईफमध्ये जेव्हा एखादी चांगली गोष्ट घडणार असेल, हं. तेव्हाच तुम्हाला अशा लोकांची ओळख होते. अदरवाईज तुम्हाला ते प्रॉब्लेम फेस करायलाच लागतात. कारण त्याच्यासाठीच तुम्ही इथे आलेले आणि त्याच्यानंतर तुमची तीव्रता बघतात भगवंत, की किती हा माणूस आकांताने मला हाक मारतोय. मग त्याच्यानंतर ते कोणाला ना कोणाला पाठवतात. कारण आपली भक्ती अशी नाहीये, की आपण भगवंतांना आत्ता हाक मारली आणि लगेच भगवंत येतील. बरोबर. म्हणून ते कोणाला ना कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवतात आणि ते तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. हं. म्हणून आम्ही सगळ्यांना तेच म्हणतो, आम्ही ज्योतिषी आहोत. आम्ही भविष्य सांगू शकतो, बदलू शकत नाही. हं. हे स्पष्टपणे आम्ही लोकांना सांगतो आणि कसं आहे, अध्यात्म म्हणजे पळून जाणं नाही किंवा अधिक जागरूक होऊन जगणं आहे बरोबर. ओके. आणि त्याच्यामुळे लोकांनी त्याच्याकडे जायला पाहिजे असं मला वाटतं आणि प्रत्येकाला ती भगवंत वेळ आणतातच. शनीच्या 7.5च्या थ्रू म्हणा किंवा शनीच्या महादशेमध्ये म्हणा. हे तुम्हाला ह्या दशेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये 7.5 मध्ये तुम्हाला जाणून देतात भगवंत, की लोक कसे आहेत, तुम्हाला कसं वागायला पाहिजे किंवा तुमचं सोल पर्पज काय आहे.
ओके. आपण एक सोल पर्पज घेऊन आलेलो. प्रत्येकाचं एक सोल पर्पज आहे. जसं तुम्ही आता हे पॉडकास्ट करताय. या पॉडकास्टच्या माध्यमातून एखाद्या जरी व्यक्तीनी माझा पॉडकास्ट बघितला किंवा याच्या अगोदर तुमचे पॉडकास्ट जे बघितलेले असतील, हं. त्याच्यातून एखादा व्यक्ती जरी पॉझिटिव्ह झाला, तरी तुम्हाला त्याचा बेनिफिट आहे. राइट. बरोबर. आणि आपलं हे पॉडकास्ट अशा लोकांनाच मिळेल, की ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि हं. त्याचं उत्तर शोधताना मिळतील. कारण मला बऱ्याचदा असं होतं, की माझ्याकडे खूप प्रश्न असतात. पण आता प्रत्येक वेळेला आपण एखादा माणूस लेक्चर देतो किंवा आम्हाला आमचे जे महाराज असतात त्यांच्याकडे जाऊ शकत नाही. मग मी जेव्हा मनामध्ये जेव्हा असा विचार करत असते आणि मोबाईल ओपन केल्या-केल्या अशी कुठलीतरी रील येते माझ्यासमोर, की मला त्याचं उत्तर मिळून जातं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर मी म्हणते, "अरे हां, हे असं होतं का?" म्हणजे हां, हे बरोबर आहे. म्हणजे मी जो विचार करते तो बरोबर आहे. कारण जेव्हा मी स्वतःचं परीक्षण जेव्हा मी केलं, हं. अशी एक वेळ आली, की जेव्हा मी अशी खूप एकटी झाले होते आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं, की नाही आता आपण स्वतःला थोडंसं बदलायला पाहिजे, हं. की असं का झालंय आपल्या लाईफमध्ये. म्हणजे माझ्या मैत्रिणी आत्ता मला बघतात आणि पूर्वीची बघतात ना मला असे हात लावतात. "हे वैष्णवी ही तूच आहेस ना? अच्छा. वैष्णवी तूच आहेस." म्हणजे माझ्यामध्ये इतका बदल झालाय माझ्या स्वतःमध्येच. ओके. इतका म्हणजे प्रचंड बदल झालाय, की कदाचित माझे घरातले पण ते एक्सेप्ट करत नाहीत बदल माझ्यातला, की मग बाबा तू ही नक्की आहेस का? पण त्याच्यामुळे मला वेळोवेळी भगवंतांची प्रचिती आलेली आहे. वेळोवेळी म्हणजे जिथे-जिथे मला असं वाटलं ना, की आता मला इथे भगवंतांची गरज आहे. तिथे कोणी ना कोणी आलंय आणि मला सहाय्य करून गेलंय. म्हणजे ते भगवंतांच्या दृष्टिकोनातूनच आलेले आहेत इकडे. तुम्ही वास्तुपरीक्षण केलं आणि त्यामध्ये जर काही दोष असेल, तर तो निवारण करण्यासाठी काय तुम्ही उपाय सुचवता किंवा कसं ते निवारण करता? हां, आता जेव्हा आम्ही एखादी वास्तू तुम्ही घेता, हं, हं. वास्तूची ऊर्जा वास्तूची पण एक ऊर्जा असते. बरोबर, जशी ही आपल्या ही ऊर्जा आहे बरोबर. आणि आपली एक ऊर्जा आहे. हं. ह्या ऊर्जेचं जेव्हा संतुलन होतं, ही ऊर्जा जेव्हा पॅरलल येते, ही ऊर्जा जेव्हा आपल्याशी समरूप होते, त्याच्यानंतर ती वास्तू काम करायला लागते. बऱ्याचदा लोकांचं कसं होतं, चाळीत राहणारे लोकं जेव्हा बिल्डिंगमध्ये राहायला जातात, तेव्हा प्रत्येकाचा हां, चाळीतच बरं होतो ॲक्चुअली आम्ही. बिल्डिंगमध्ये राहायला आल्यापासून आहे ना, आम्हाला खूप प्रॉब्लेम यायला लागले. कारण चाळीमध्ये कसं होतं, टॉयलेट तुमचे बाहेर होते. हं. सगळ्यात मोठा वास्तुदोष टॉयलेट, तो आहे. अच्छा. आता गावचे लोकं आपल्यापेक्षा भले ते पैशाने श्रीमंत नसतील, पण आरोग्याने श्रीमंत आहेत ते. हं. आपल्याकडे आहे सगळं आपण मेकअप वगैरे करतो, येतो इकडे, आपल्याकडे दाखवतो आपल्याकडे पैसे. पण आतून कुठेतरी सगळीच माणसं म्हणजे माझे भरपूर क्लायंट टॉप परेडचे पण असे क्लायंट आहेत, जे करोडपती आहेत. हं. आणि मग आपल्याला असं वाटतं पैसा सगळं आहे, पैसा सगळा आहे. पण जेव्हा पैसा तुमच्याकडे येतो, मग तेव्हा तुम्ही तिकडे शोधायला लागता, की काहीतरी रिकामेपणा आहे आणि म्हणून जाता. म्हणून मग वास्तूचं जेव्हा परीक्षण करायला जातो, तेव्हा आम्ही बघतो कारण 4 माणसं घरात राहत असतील समजा 2 म्हणजे नवरा-बायको आहेत, त्यांची 2 मुलं. 4ही जणांची ऊर्जा वेगळी आहे. हं. म्हणजे घरातल्यांशीच नीट कधी-कधी पटत नसतं. तर ती तर वास्तू आहे. आणि जेव्हा तुम्ही राहायला जाता वास्तूमध्ये, वास्तू असा विचार करत नाही, की तुम्ही रेंटने आहात, की तुम्ही स्वतःचं घर घेतलंय, की तुम्ही लोनवर घर घेतलंय, की आता लोन याला ई द्यायचं तर मी वास्तुदोष दाखवणार नाही. वास्तू त्याचं काम करायला सुरुवात करते. म्हणून आम्ही काय करतो, की सगळ्यांना सांगतो, बाकी काहीच करू नका. निदान निदान देवघर तरी जागेवर आणा. हं. कारण तोडफोड जर तुम्हाला सांगितली तोडफोड करायला, तर ते काय होतं बिल्डरने बांधून दिलेलं असतं. ती हं. तोडफोड करायचं म्हणजे बाकीच्यांना प्रॉब्लेम होतो. हो. म्हणून आम्ही अशा वेळेस काय करतो, तोडफोड न करता तिकडची ऊर्जेचं बॅलन्स कर. संतुलन करतो, ओके, बॅलन्स करतो. ओके, कारण ऊर्जा बॅलन्स होणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा ती ऊर्जा बॅलन्स होते, तेव्हा हळू-हळू सगळ्या गोष्टी काम करायला लागतात. ओके. तर तुम्ही म्हणाल वास्तू तर करून घेतलंय, लगेचच काम होईल का आमचं इकडे? हं, हं. किंवा त्या वस्तूकडे असं टक बघत राहून काम होणार नाहीये तुमचं. हं, मी सगळ्यांना तेच सांगते, आम्ही ज्या वस्तू लावतो हं. किंवा जी काही तुमच्या घरात रेमेडी करतो, असं विसरून जायचं की आम्ही घरात काय लावलंय. तुम्हाला जो आम्ही जो होम सांगतो, जो कापूर होम सांगतो, तो तुम्हाला रोज करायचा आहे. पूर्वीच्या काळी लोकं कापूर होम करायचे. कारण कापूर होम आपण कधी करतो? जेव्हा शंकराची आरती असते, ती कर्पूर आरती असते. ओके. कारण शंकराला कर्पूर आरती का करतात? कारण महादेवजींबरोबर नेहमी त्यांचे जे पार्षद असतात, ते कोण असतात? अ, भूत, प्रेत असे असतात. मग त्यांना दूर करून लावण्यासाठी ती कर्पूर आरती घेतली जाते. ओके. म्हणून आपण घरामध्ये नेहमी कापूर होम करावा. अच्छा. दुसरा काहीही होम केला नसेल तरी घराचा आपला जो सेंटर आहे, तिथे नेहमी कापूर होम करायचा आहे आपल्याला. आणि म्हणून काय होतं, की ती जी घराच्या सेंटरमधून जी ऊर्जा जाते ना, ती आपल्या सगळ्यांना यूज होते. आणि ओके. त्याच्यानंतर छोट्या-छोट्या गोष्टी असतात. आम्ही सगळ्यांना सांगतो, की जेव्हा तुम्ही नॉर्थ ईस्टला तुमचा देव्हा राहणार. कारण हं. ईशान्य दिशा म्हणजे तिथे ईश आहेत. म्हणजे तिथे भगवंत आहेत. तुम्ही जाताना भगवंतांना नमस्कार करून जायचा म्हणजे भगवंत तुमचं रक्षण करायला समर्थ झाले. ओके.
कारण भगवंतांना बाकी काहीही नकोय. भगवंतांना तुमचं सरेंडर हवंय. तुम्ही त्यांना सरेंडर करून टाकायचंय. तुम्ही जे कराल ते ठीक असंच माझ्यासाठी ते ठीकच आहे. हं. मग ते गेल्यानंतर आम्ही ठराविक गोष्टी आम्ही त्यांना ऑर्गनाइज करून देतो. तुमचं कपाट इकडे पाहिजे, बेड इकडे पाहिजे. शक्य झालं तर तसं करतो. 2 बीएचके असेल तर सांगतो, की बाबा ह्या बेडरूममध्ये तुम्ही राहा किंवा या बेडरूममध्ये तुम्ही राहा. असं थोडंसं पहिल्यांदा ऑर्गनाइज करून देतो आणि जेव्हा नाहीच वाटलं काय, हं. की आता नाही इथे काही होतच नाहीये, त्याच्यानंतर मग आम्ही रेमेडीसाठी जातो. ते पण रेमेडी कशी असते, की आता समजा तुम्हाला ताप आलाय, हं. तर तुम्हाला 500 एमजीची गोळी घ्यायची का 250 एमजीची गोळी द्यायची, की हं. जेणेकरून तुमच्या बॉडीनुसार. तसं तुमच्या वास्तूनुसार असतं. ओके. खूप वस्तू पण नाही लावायच्या. ज्या गरजेच्या आहेत त्या वस्तू जरी लावल्या तरी वास्तू काम करते. ओके. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुम्ही सकारात्मक व्हायला पाहिजे. हं. वास्तू त्याचं तर काम करतेच. वास्तू नेहमी तथास्तूच बोलत असते. मग तर तुम्ही निगेटिव्ह बोलले तर तिचा काय दोष आहे? असं होतं. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आम्ही करतो. टॉयलेटची रेमेडी आम्ही करतो. टॉयलेट समजा चुकीच्या जागेवर असेल, तर त्याची तोडफोड न करता रेमेडी करतो. ते कुठल्या दिशेला असेल तर वाईट आहे किंवा काय-काय ठिकाणी चांगली पण दिशा येऊन जाते. आता एखाद्या फ्लोअरवर 4 घरं असतील. हं. सगळे काय वास्तू ऑस्पिशियस घरं नाहीयेत. बरोबर. एकच घर वास्तूचं असतं. म्हणजे एक घर 80% वास्तूचे असेल तर ते दुसरं 60, ते 40 आणि दुसरं, तिसरं, चौथं 20% ही बरं. अशी त्यांची टक्केवारी ठरलेली आहे. पण मग त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण? देव्हारा तर जागेवर आणू शकतो. हं. तेवढं तर करू शकतो आपण. बरोबर. किचन तर नाही तोडू शकत. चला किचनसाठी मग रेमेडी असते. तुमचं ठराविक दिशेला किचन येत असेल, तर तिथे त्या पद्धतीची रेमेडी आम्ही करतो. ओके. मॅडम तुम्ही न्यूमरोलॉजी पण करता. हं, तर असं खूप जणांचं असतं, की हाच नंबर पाहिजे किंवा हा नंबर आपल्यासाठी लकी आहे. हं. मग हा नंबर फोनचा पण, मोबाईलचा पण असला पाहिजे, गाड्यांचा पण असला पाहिजे किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये. तर हे खरंच असतं का? किंवा जन्मतारीखनुसार त्याचा इफेक्ट आपल्या आयुष्यावरती पडतो का? ॲक्चुअली ना न्यूमरॉलॉजी आहे ना तुमचं भाग्य बदलत नाही. ते काय करतं, तुमची क्षमता वाढवते. ओके. कारण आता तुम्ही ह्या डेटला जन्माला आलाय, ती डेट तुम्ही बदलू शकता का? नाही. नाही बदलू शकत. हो. ती पर्मनंट आहे. बरोबर. आणि नंबर काय करतात, व्हायब्रेशन आहे. नंबर म्हणजे काय हं. व्हायब्रेशन आहे. हं. तुम्ही जर सांगितलं, की माझं नाव अमुक-अमुक आहे. हं. माझं नाव निलेश आहे. हे एक व्हायब्रेशन क्रिएट झालं. ओके. पण त्या निलेशची जी टोटल आहे, हं. ती तुमच्या डेट ऑफ बर्थशी मॅच होते का? तुमच्या मुलांकाशी जेव्हा ती मॅच होईल, तेव्हा ते व्हायब्रेशन क्रिएट होतील. ओके. जर समजा तुमची टोटल 7 येत असेल आणि तुमचा मुलांक असेल 8 तर मॅचच होणार नाही. तर ती मॅच करणं हे खूप गरजेचं असतं. म्हणून आपण ती मॅच करून देतो. म्हणजे मी तर सगळ्यांना सांगेल, की कुठलाही तुमचा बिझनेस असू दे, तुमचं नाव, तुमच्या बिझनेसचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर हं, हं. ह्याला तुम्ही बॅलन्समध्ये आणा. मग अच्छा, बाकीचं तुम्हाला काहीही करायचं नाही. तुम्हाला ॲड करायची सुद्धा गरज नाहीये. अच्छा. हे व्हायब्रेशनच एवढे क्रिएट होतील ना, की लोकं तुमच्याकडे स्वतःहून आकर्षित होतील. हं. आणि तुमच्याकडून चांगलं काम सुद्धा घडलं जाईल, ओके. पहिली गोष्ट. ओके. त्याच्यामुळे न्यूमरॉलॉजीने तुमची क्षमता वाढवण्याचं काम 100% न्यूमरॉलॉजी करतं आणि न्यूमरॉलॉजी आत्तापासून चाललेला विषय नाहीये. हा युनिव्हर्सल विषय आहे. ओके. आपल्याकडे जशी पत्रिका बघितली जाते. आता मी पहिल्यांदा काय करते, माझ्याकडे एखादा क्लायंट आल्यानंतर मी पहिल्यांदा न्यूमरॉलॉजीने चेक करते डेट ऑफ बर्थ. म्हणजे आता काय तुम्हाला ताप आलेला आहे, हे मला समजलं. मग मी तुम्हाला विचारले, "ह्या गोष्टी मॅच होतायत का?" हं, मग आता तुम्हाला ताप आलाय, मग तो मलेरिया आहे का डेंग्यू आहे हं, का हिवताप आहे? हं. हे बघायचं असेल तर पत्रिका बघायला लागते. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर पत्रिकेनुसार मग तुमची दशा कुठली सुरू आहे, महादशा कुठली सुरू आहे, त्यानुसार तुम्हाला त्याची फळं मिळत राहतात. मग समजा चांगल्या दशेत तुम्ही जर बिझनेस ओपन केलाय, हं. तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमचा बिझनेस एकदम चांगला सुरू होतो. हां, आपल्याकडे प्रॉब्लेम काय आहे, की आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे ना, माझ्याकडे आहे, या गोष्टीचं तुम्हाला जास्त वाईट वाटतं. तुमच्याकडे नाही याचं काही नाहीये तुम्हाला, पण माझ्याकडे ती गोष्ट काय? हं. म्हणजे माझ्याकडे एखादी गोष्ट नाहीये, पण ती तुमच्याकडे आहे या गोष्टीचं मला वाईट वाटेल. तर माझ्याकडे नाही, याच्याकडे आहे. हं. या गोष्टीमुळे आपण मागे आहोत. ओके. तुम्ही म्हणालात ना, की मूल्यांकन हां. काय आहे ते समजणं गरजेचं आहे हं. किंवा ते कसं समजतं आणि हे काय आहे नक्की मूल्यांकन? ॲक्चुअली मूलांकन. मुलांक हां. ओके, मुलांक म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ. ओके. आता तुमची डेट ऑफ बर्थ 5, 14, 23, 24, 26 काहीही असू शकते. 1 अंकी असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. हं. 2 अंकी असेल तर त्याची टोटल करायची. ओके. आता समजा 24 असेल तर टोटल 6 झाली. मग परत तुम्ही 1 आकड्यावर आणा. हं, आणि ह्या गोष्टी बऱ्यापैकी लागू होतात सगळ्यांना. हं, म्हणजे हं. त्या नंबरची जी काही ऊर्जा आहे ती तुम्हाला मिळते. आता सगळे नंबर ॲक्चुअली मी तर नंबरला कुठल्याच नावं ठेवत नाही. कारण ते तुम्ही जे घेऊन आलेले आहात,
ते तुमचं प्रारब्ध आहे. ओके. ते जर आपल्या हातात असलं असतं, तर मग आपण सगळेच जण 15 तारखेला जन्माला आलो असतो, 5 तारखेला जन्माला आलो असतो. आम्हाला स्टॅबिलिटीचा नंबर पाहिजे. ओके. पण ते काहीतरी शिकवायला आलेले आहेत तुम्हाला. हां. नंबर सुद्धा त्या दिवशी तुम्ही जन्माला आलात याचा अर्थ ते तुम्हाला काहीतरी शिकवायला आलेत. आता पर्टिक्युलर नंबरचे व्यक्ती असतात ना, ते तुमच्या घराण्यातले कोणी ना कोणी आलेले असतात. हं. ते तुमच्या घराण्यातले असतात. म्हणजे सायकॉलॉजिकली जर तुम्ही बघायला गेलेत, तर आपल्या 4 पिढीतले लोकं परत-परत आपल्याकडे येत असतात. ओके. त्याचं कारण असं आहे, की आपण जेव्हा शेवटच्या क्षणी आहे ना, आपली डिझायर म्हणजे आपली इच्छा ठेवतो, हं. की आता शेवटचे क्षण आहे तुमचा आले, तर असं नाही की तुम्ही भगवंतांचं नाव घेणार. नाही, ही माझी एवढी प्रॉपर्टी आहे, हे माझं एवढं घर आहे, याचं मी काय करणार? भगवंतांनी मी खरं सांगू का, भगवंतांनी ना नेण्याची सोय ठेवली, ना आणण्याची सोय ठेवली. आपल्याला खिस्सेच दिलेले नाहीयेत त्याच्यासाठी. त्यामुळे येतानाही रिकामं येतोय, जातानाही रिकामं येतोय. हे जरी असलं, तरी लोकांची जी चढाओढ सुरू आहे, बापरे! मी तर कधी-कधी विचार करते, की किती म्हणजे खोटं बोलण्याची सीमा लोकांनी आता पार केलेली आहे कुठल्याही गोष्टीमध्ये. हं. आणि हे गोष्ट जास्त तुम्हाला इफेक्ट करते तुमच्या लाईफमध्ये, की काही-काही प्रत्येक इव्हन तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही सुरू केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे इथे तुम्हाला प्रामाणिकपणाची गरज आहे. कुठलाही बिझनेस सुरू करताना प्रामाणिकपणा तिथे पाहिजेच. हं. म्हणजे पूर्वीचे लोकं आणि आताच्या लोकांमध्ये खूप फरक आहे. आणि तेवढे आता तितके लोकं प्रामाणिक राहिलेले नाहीयेत. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू का वास्तूसुद्धा ना आता लोकांनी बिझनेस करून ठेवलाय. ज्योतिषसुद्धा बिझनेस करून ठेवलाय, की तुम्ही या, तुम्हाला असं-असं घाबरून देणार. कारण माहिती आहे सगळ्यांना, की आम्ही जर मुलांबद्दल बोललो, तर हे लोकं घाबरून जाणार हं. आणि मग आमच्यावर उपाय करतील. पण तसं करू नये मी तर म्हणते. का माहिती तुम्ही कोणाचं प्रारब्ध नाही बदलू शकत. हं. आपण कोणाचंही प्रारब्ध बदलू शकत नाही. मी सगळ्यांना तेच सांगते, की तुम्हाला हे मी जे सांगते, तेवढं केल्यानंतरच फरक पडतो. बरोबर. एवढंच तुम्ही करा, जास्त करायचीच गरज नाही. नामस्मरण कंटिन्यू करत जा. मी तर स्त्रियांना सांगेन नामस्मरण करा. तुम्हाला फेशियल करायची पण गरज नाहीये. अच्छा. इतकं तेज तुमच्या चेहऱ्यावर स्वतःहूनच येतं. आपल्या पूर्वीची आपली आई म्हणा किंवा आजी म्हणा, पावडर तरी लावत होते का? पण किती तेज होतं. आणि इतकी इनोसंट लोकं होते म्हणजे कधी-कधी मी विचार करते ना, की अरे आमच्याकडे का असा इनोसन्स नाहीये? हे फार गरजेचं आहे सध्याच्या काळामध्ये. हं. अ, लोकं सध्या जी तुमच्याकडे येतात, ती सर्वात जास्त कोणत्या समस्येसाठी येतात? सगळ्यात जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम, हं. घरातील भांडणं हं. आणि पैसा टिकत नाही. म्हणजे तेच ओके. फायनान्शियल. या ओके. 3 गोष्टी तर कायमच म्हणजे ह्याच हं. असतात. हं. मॅडम आमचा पैसाच टिकत नाही. मॅडम आमच्याकडे राहतच नाही. काही-काही लोकांना कसं असतं ना, पैशाचं नियोजन जमत नाही. हं. आणि भगवंतांचं पण काय आहे मला माहिती नाहीये. जिचे चणे आहेत तिथे दात आहेत, जिचे दात आहेत तिचे चणे नाहीयेत. हं. असा प्रकार बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतो. ज्याच्याकडे खूप पैसा आहे, त्याला तो कसा वापरायचा माहिती नाहीये आणि ज्याच्याकडे पैसा नाहीये, त्याला खूप आयडियाज असतात, की मी काय करू शकतो? हो. आणि हे हे असं का होतं? कारण का पास्ट लाईफमध्ये ना आपल्याकडे खूप पैसे असताना आपण ते उधळले. हं. आता आपल्याकडे कमी पैसे आले. ओके. साहजिकच आहे. म्हणजे आम्ही शिकताना आम्हाला मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांचे उदाहरण दिलं, की ते पास्ट लाईफमध्ये कोण होते ओके. आणि आता ते इतके श्रीमंत काय आहेत? हं. किंवा एखादा माणूस श्रीमंत आता आपल्याला दिसतो. हं. पण त्याच्यामागची स्टोरी काय आहे? किती स्ट्रगल केलेलं असतं हं. त्याने. आता आपल्याला तर सगळं दिसतं. अरे, हं. त्याने एवढा खर्च केला, त्याने हं. तेवढा खर्च केला. हे याचं गॉसिपिंग करायला आपल्याला पटकन जमतं. पण त्याच्या मागचे त्याची श्रम किती आहे? त्याने किती बरोबर. श्रम घेतलेत? हं. हे आपण बघत नाही. आणि मग बऱ्याचदा लोकांचं तर कसं होतं ते मॅनेजमेंट चुकल्यामुळे फायनान्शियल क्रायसिसला आपल्याला तोंड द्यायला लागतं. बऱ्याचदा तर असं होतं काही-काही एंट्री अशा असतात ना, की तिथे पुरुषांना स्टॅबिलिटीच नसते. हं. तिथे पुरुष बिचारा काम करतो, मेहनत करतो, तरी त्याला स्टॅबिलिटी नाहीये. या गोष्टीसाठी आमच्याकडे येतात. मग काही-काही गोष्टी आम्ही त्यांना देतो, नामस्मरण देतो, एक जप देतो. कधी-कधी न्यूमरॉलॉजीकडे काही-काही नंबर आम्ही चॅन्टिंग करायला त्यांना देतो. हे तुम्ही चॅन्ट करा, तुमचं होऊन जाईल. पण लोकांचं कसं माहिती आहे ना, कलियुगामध्ये चमत्कार असेल तरच आम्ही नमस्कार करणार बाबा, नाहीतर आम्ही करणार नाही. बरोबर. ज्या दिवसापासून जसं आम्ही समजा असं ब्रेसलेट तुम्हाला सजेस्ट केलं. ज्या दिवसापासून हे ब्रेसलेट तुम्ही घालायला लागता, त्या ब्रेसलेटला वेळ तरी द्या. हं. हं. तुमच्या शरीराशी एकोप व्हायला त्याला वेळ तरी द्या. हे बॅलन्स करण्यासाठी त्याला वेळच तुम्ही दिला नाही. मॅडम आता घातलंय, उद्या आमच्याकडे पैसे येणार का? हं. हं. असं होत नाही. तुम्ही काहीतरी नियोजन तुमचं चुकलेलं आहे. बघा घरातली जेव्हा ऊर्जा बॅलन्स होते ना, तुम्हाला कोणाचकडे जायची गरज नाहीये. बऱ्याचदा असं होतं, की घरातली जी स्त्री असते ना, तिलाच वाटत असतं, की नाही आपल्या घरात काहीतरी वास्तूचा प्रॉब्लेम आहे, आपल्या घरात काहीतरी वास्तूचा प्रॉब्लेम आहे.
आणि तिचे जे मिस्टर असतात, "तुझं ना नेहमीचंच आहे. कोणाचं ते काहीतरी पॉडकास्ट बघते आणि काहीतरी सांगते आम्हाला." पण तसं नाहीये. भगवंतांनी स्त्रीला एक वेगळी शक्ती दिलेली आहे. आणि तिला ते सारखं-सारखं जाणवत असतं, की आपल्या घरामध्ये काही नाहीये. कारण तिला ना एक रोल करायचा नाहीये. तिला सगळे रोल करायचे आहेत. तिला नवऱ्याला पण सुखी बघायचंय. तिला तिच्या मुलांनाही सुखी बघायचंय. मग ती अशा वेळेस काय करते, की ती कुठे पण जाते आणि त्यांना सांगते, की "बाबा आमच्या घरात तुम्ही या." पण याचा विरोध नेमका मिस्टर तिचे तिला विरोध करतात. माझ्याकडे एक छोटासा किस्सा सांगते. मुलुंडमध्ये एक माझी क्लायंट होती. "मॅडम तुम्ही या ना माझ्या घरी प्लीज तुम्ही या ना." मला माहिती आहे तिचे मिस्टर निगेटिव्ह आहेत. तर मी म्हटलं आणि मी प्रत्येकाला सांगते, जोपर्यंत तुमचे मिस्टर किंवा पॉझिटिव्ह होत नाहीत, तोपर्यंत तुम्ही कोणालाही बोलवू नका. कारण घरामध्ये एक जरी निगेटिव्ह व्यक्ती असेल ना, मी खरं सांगते त्या घरात मी रेमेडी करत नाही. कारण काय होतं त्या घरात रेमेडी केल्याने मग ते कशाचमुळे झालं. म्हणजे एकदा आम्ही एका म्हणजे माझी एक मैत्रीण होती. तर ती दुसऱ्या कास्टची असल्यामुळे तिला त्या लोकांनी सांगितलं, की तुम्ही आमच्याकडे रेमेडी करू नका. कोणीतरी मराठी घेऊन या." तर मी तिला म्हटलं, "अगं इथे मला खूप निगेटिव्हिटी वाटतेय. तू बघ मी तर करून देईल काही प्रॉब्लेम नाही." ती बोलली, "काय नाही चल आपण करूया ते इकडे." आणि आम्ही त्यांच्या घरात रेमेडी केली. दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरातली मुलगी पळून गेली. अच्छा. झालं रात्रीच्या रात्री 12 वाजता त्याने तिला फोन केला. "बघितलं, तुम्ही या वस्तू लावल्यामुळे ती मुलगी पळून गेली आणि नंतर ह्या वस्तू आता उद्याच्या उद्या आम्ही सगळं काढून टाकणार आहे. आम्हाला नाही पाहिजे त्या वस्तू." हं. दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे गेले. अहो म्हटलं, "या वस्तू आम्ही काल लावल्या आणि तुमच्या मुलीने पळून जायचं आयोजन हे महिनाभरापूर्वी केलं असेल हो. तर ह्या वस्तूचं तसं तुम्ही घेऊ नका हं, पॉझिटिव्हली. हं, तुम्ही तिचं काहीतरी ऐकलं नसेल हं. किंवा तुम्ही तिच्याशी नीट बोलला नसेल, त्यामुळे तिने ते असं केलंय." बरोबर. म्हणजे जेव्हा या गोष्टी म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगते, की आपण खूप चूक करतो. हं, जसं गोंदवलेकर महाराज त्यांच्या पुस्तकामध्ये सांगतात, पहिली गोष्ट आपली वागणूक. जी आपली घरच्यांची वागणूक पाहिजे ना, ती बाहेरच्यांची आहे. बाहेर आपण एकदम गोडी-गोडी दाखवणार, "अरे, काय माझा स्वभाव आहे." आणि घरी आल्यानंतर असं स्ट्रिक्ट राहणार, की ना मुलांना प्रेम आहे, ना बायकोला प्रेम आहे. जे तुम्ही घरात करायला पाहिजे. ते तुम्ही बाहेर जाऊन सगळ्यांशी गोड बोलणार, सगळ्यांना स्वतःहून विचारणार, की "अरे, काय तू कसा आहेस? तुला कसली मदत हवी का?" पण मुलाला नाही विचारणार, की "बाबा तुला कसली मदत हवी का माझ्याकडून?" हे जे आपण पहिली चूक करतो ना, ही पहिली टाळायला पाहिजे. बाहेरच्यांशी जे वागतोय ना, तसंच तुम्ही घरात वागा. जरुरी नाहीये, की तुम्ही घरामध्ये येता, तुम्ही आलात तर मी घरातला मोठा करताय, तर मी स्ट्रिक्टच असायला पाहिजे, असं नाहीये. तुम्ही जर त्यांच्याशी फ्रेंडली वागलात, हल्ली मुलांचं त्याच्यामुळे इतकं प्रमाण वाढलंय ना, मी तुम्हाला सांगते. मित्रांप्रमाणे आपण त्यांच्याशी राहतच नाहीये. हं, दुसरं येतं त्यांच्या घरामध्ये, दुसरा दोष येतो, घरात भांडणं का होतात? हं. त्याचं मी आता तुम्हाला कारण सांगितलं. कारण आपली वागणूक, ओके. ती पहिल्यांदा बदलायला पाहिजे. पहिल्यांदा स्वतःमध्ये आपण बदल आणला पाहिजे, की आपण काय आहोत? हं, एखादी गोष्ट आपण जेव्हा दुसऱ्यांना बोलल्यानंतर त्यांना हर्ट होत असेल, आपल्याला बोलल्यावर जेवढं हर्ट होतं, हं. तेवढंच त्यांना हर्ट होतं. बरोबर. म्हणजे बोलताना माणसाने खूप विचार करायला पाहिजे. हं, म्हणजे बरेचसे जण काय करतात माहिती का? विचार करून बोलतच नाहीयेत, बोलून विचारात पडतात, की आता आम्ही काय बोलून गेलो. आणि नंतर ते सॉरी बोलायचं. बऱ्याच जणांचं तर असं असतं, माझा स्वभाव असाच रागीट आहे आणि मी तिकडे गेल्यावर सगळीकडे मी असंच करतो. म्हणजे पण राग येणं ही साहजिकच गोष्ट आहे ना. हं. पण त्याच्यावर कंट्रोल करणे हे साहजिक आहे का? बरोबर. नाहीये. हे साहजिक नाहीये. मग तेच तर आपल्याला साधायला पाहिजे. आणि घरातली स्त्री शांत असली ना, हं. की सगळ्या गोष्टी होतात बरोबर. कारण राइट. पुरुष बाहेरून आल्यावर मी बऱ्याचदा बघितलंय, की त्यांचं तर असंच असतं, की सुरूच. लगेचच सुरू होतं काहीतरी बोलायला सुरुवात होते. बोलण्याने असं वाढतं आणि ते भांडण इतकं विकोपाला जातं ना तुम्हाला काय सांगू. दुसऱ्या दिवशी त्यांना असं वाटतं, की अरे काय त्या भांडणामध्ये पॉइंटच नव्हता. हो. म्हणजे मी तर एका घरात जाऊन मी तर बोलले, "एक काम करा तुम्ही मला सगळे पॉइंट्स लिहून द्या तुमचे. कुठल्या कारणावरून भांडणं होतं ते पॉइंट्स तुम्ही मला लिहून द्या. म्हणजे मी हे नंतर कोणाला सांगताना पण मला उपयोगी येईल. कारण ह्या पण पॉइंटवरून तुमचे भांडणं होतात का?" मग तेव्हा ते मला म्हणतात, "नाही मॅडम आम्ही ना हॉलमध्ये बसलेलो असतो ना तेव्हा आम्ही चांगलं असतो." अच्छा. तसं आम्ही कारण ती पर्टिक्युलर एक दिशा आहे. जर साउथ ईस्टचा बेडरूम तुमचा असेल, हं. तर त्या दिशेला तुम्ही झोपल्यानंतर तुमच्यात भांडणं होणं हे निश्चितच आहे. ओके. कारण ती अग्नीची दिशा आहे. तिकडे गेल्यानंतर तुमचं पित्त खवळणार आणि पित्त खवळलं की तुमचं भांडण हे होणारच आहे. ओके. म्हणून काही-काही दिशांना घरामध्ये बॅलन्स करायला हां. लागतात. जसं मी त्यांना सांगते, की तुम्ही ईशान्येला देवारा आणा. जमल्यास आग्नेयेला जर तुमचं किचन असेल तर चांगलं. कारण आपली मुंबई जी आहे, हं. आता दिल्ली जरी आपली भारताची राजधानी असली, तरी ती जास्त श्रीमंत म्हणजे जास्त काय पैसे आणून देत नाही. हं.
मुंबई सगळ्यात जास्त पैसे आपल्याला आणून देते. कारण आपल्या मुंबईच्या साउथ ईस्टला भाभा अणुशक्ती केंद्र आहे. ओके, आपल्या मुंबईच्या साउथ ईस्टला भाभा अणुशक्ती केंद्र आहे. तिथे कंटिन्यू ओके, ऊर्जा आहे. ओके, आणि म्हणून मी सांगते ऊर्जा म्हणजे गती आणि गती म्हणजे प्रगती. तुमचं साउथ ईस्टला किचन असणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि त्याच्यामुळे आपलं जी मुंबई आहे ही सगळ्यात जास्त बॉलिवूडमध्ये, हॉलिवूडमध्ये म्हणा किंवा इथे सगळ्यात जास्त कलाकार म्हणा किंवा या गोष्टी येतात. कारण आपल्याला कसं आहे ना घरातली ऊर्जा दिसत नाही, पण हं, परिणाम नक्कीच त्याचे दिसतात. म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त ऑर्गनाइज करण्याचा प्रयत्न करायचा. कृतज्ञता दाखवायची आहे तुम्हाला आणि शांत बसायचंय. स्वतःचा अभ्यास जास्त करायचा दुसऱ्यांपेक्षा. कारण आपण दुसऱ्यांना जज पटकन करतो हं, आणि आपला त्याच्यातच वेळ निघून जातो. त्याला जज करण्यातच वेळ निघून जातो आणि मग आपण त्याच्यावर प्रेम कधी करणार? जर जज करण्यातच तुमचा वेळ निघून गेलाय किंवा एखादी गोष्ट असेल आपल्या घरातली, जी आपल्याला माहिती आहे, की वारंवार भांडणं का होतात आपली? काहीतरी तर प्रॉब्लेम असेल म्हणून भांडणं होतात ना, बाकीच्यांची ना आपलीच का होतात? याच्यावर पण आपण विचार करत नाही. मग सगळ्यात म्हणजे स्वपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. हाच एक उपाय आहे. ओके. मॅडम तुम्ही गायनाकडे कधी वळलात? कधीपासून गाताय? आणि गायन आणि अध्यात्म यांचा काही संबंध आहे का? मी लहानपणापासूनच गायनात ओके. आहे. म्हणजे जनगण मन शाळेतलं, वंदे अच्छा. मातरम शाळेतलं. मला गाण्याची आवडच होती आणि मी खरं सांगू का? अध्यात्माकडे वळण्यासाठी संगीत हे सगळ्यात प्रभावी माध्यम आहे. ओके. म्हणजे एखादं भजन गाऊन जेवढं तुम्ही भगवंतांना इम्प्रेस करू शकत नाही ना, तेवढं तुम्ही असं जप करून नाही करू शकत. हं. एखादं भजन गा गोड आवाजामध्ये, तर भगवंत लगेच खुश होऊन जातील तुमच्यावर. ओके. की एखादं भजन जर गायलं किंवा मी तर जनरली जेव्हा भजन गाते, तेव्हा मला ना असं गहिवरूनच येतं. हं, हं. जास्त करून कुठलंही एखादं भजन जेव्हा मी गाते, की कारण का मी जेव्हा अध्यात्मामध्ये आले आणि गाण्याच्या क्षेत्रामध्ये आले, तेव्हा मला पहिल्या टीचर ज्या माझ्या भेटल्या, त्या ऑलरेडी अध्यात्मामध्ये होत्या. ओके. आणि त्यांनी आम्हाला अजून काहीतरी जास्त शिकवलं, की तुम्ही कनेक्ट व्हा, तुम्ही कनेक्ट व्हा. म्हणजे भगवंतांनी अशा लोकांशी माझी ओळख करून दिली. हं. आणि आता माझे येणारे तुम्हाला मी खरं सांगते, प्रत्येक क्लायंट माझा आहे ना, अध्यात्माशीच जुडलेला आहे. मग तो स्वामी समर्थांचे भक्त असू दे, गोंदवलेकर महाराजांचे भक्त असू दे, गजानन महाराजांचे भक्त असू दे. हे कोणी ना कोणी असे असतात, असे बाकीचे कोणीच माझ्याकडे येणार नाही. हं, हं. आणि मी त्यांना जबरदस्ती पण करत नाही, की तुम्ही माझ्याकडे या. ओके. कारण कसं होतं आमच्याकडे येणार ना तुम्ही, तर कावळा बसायला आणि फांदी तुटायला. एकच होतं. मग त्याच्यानंतर मग सगळे लोकं म्हणतात, "अरे मॅडम तुम्ही आलेत आणि एक काम करून दिलं." हं. असं होतं. तर मी पण त्यांना हेच समजवत असते, की नाही मी आले, ही तुमची वेळ चांगली होती म्हणून मला भगवंतांनी तुमच्याकडे पाठवलं. ओके. आणि त्याच्यानंतर हळू मग मी शास्त्रीय संगीत शिकले. त्याच्यानंतर सुगम संगीत शिकले. हं. आणि मग एकीकडे माझे गाण्याचे कार्यक्रम सुरूच असतात. माझी संस्था आहे. त्या संस्थेच्या अंतर्गत आम्ही अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, मतिमंद मुलांची शाळा इथे आम्ही फ्री कार्यक्रम करतो. ओके. आत्तापर्यंत आम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जवळ-जवळ 65च्या वरती कार्यक्रम केलेत आणि अच्छा. तिकडे खूप वेगळा अनुभव असतो. वृद्धाश्रमात जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो, तेव्हा खरा ऑडियन्स तिकडून आम्हाला मिळतो. हं, खरी दाद तिकडून आम्हाला मिळते, हं. की आता तुम्ही मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये गेले, तुम्हाला वाटेल काय यांना कळतंय? पण भगवंतांनी त्यांना एक विशिष्ट पॉवर दिलेली, त्यांना संगीताचं नॉलेज दिलेलं आहे. अच्छा. म्हणजे तुम्ही जरा जरी चुकलात ना, आमच्या अगोदर त्यांची गाणी पाठ असतात. हं, हं. मी स्टेजवर गातोय, पण त्यांची गाणी पाठ असतात. किंवा एखादा सूर जर चुकला ना, लगेच ते बोलतील, "मॅडम" असं पण बोललेले लोकं आम्हाला आहेत. ओके, ओके. किंवा आम्ही वृद्धाश्रमामध्ये कार्यक्रम करायला गेलो आणि एखादा समजा नवीन गायक असेल, तर लगेच म्हणतात, "हे काय नवीन आलेत का तुमच्याकडे शिकायला?" असं बोलतात. हं. किंवा मी जेव्हा निघत असेल, तेव्हा "वैष्णवी पुढच्या वेळेस राजेश खन्नाचं गाणं आणि हेमा मालिनीचं गाणं." कारण तो जो आनंद तिकडे जाऊन आम्हाला मिळतो ना, तो प्रोफेशनल शो करून मिळत नाही. ते बरोबर. ₹100 ₹200 चं तिकीट काढून येणार, ते निघून जाणार. जज करत निघून जाणार. "अरे, तिने असं गायलं असतं तर काय गायलं तिने?" हं. किंवा अजून चांगलं गाऊ शकत होती ती. भले बरोबर. तुम्हाला गाण्याचं नॉलेज नाहीये, पण हं, तुम्ही तसं कराल. हे मी करते. माझ्या संगीताच्या माध्यमातून जेवढं मला हं. करता येईल समाजसेवा. आता रिसेंटली मी रवींद्र नाट्य मंदिरला शो केला. रिहॅबिलिटेशन सेंटर आहे विक्रोळीला. त्यांना फंडिंग म्हणून आम्ही तो शो केला होता. आणि ओके. तो शो इतका हाऊसफुल होता आणि इतका चांगला होता, की खूप बरं वाटलं, की आम्ही आमच्या कार्यक्रमातून किंवा आमच्या संगीत क्षेत्रातून आम्ही त्यांना काहीतरी मदत करू शकतो. ओके. आणि मग सुगम संगीत शिकल्या, मग युनिव्हर्सिटीमधून मी डिप्लोमा पण केला हं, हं. सुगम संगीतचा. आणि असं माझं सुरू आहे काही ना काही. अच्छा. तुम्ही गायनाचे क्लासेस पण घेता? हो, मी गायनाचे क्लासेस घेत होते. माझी कुरोळी ठाणेमध्ये माझे क्लासेस होते. ओके.
कोरोनानंतर ते मला बंद करायला लागले. कारण कोरोनानंतर कसं झालं ना, सगळेच सिंगर झाले. घरामध्ये कराओके सिस्टम आली आणि हां. सगळेच इतके सिंगर आता हो, झालेत ना, हो, हो. तुम्हाला सांगू, सिंगरचा सेल लागलेला आहे. हां. लिटरली सांगते तुम्हाला. सिंगरचा सेल लागलाय आणि ज्यांना अर्धवट नॉलेज आहे, त्यांनी पण गाण्याचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. ओके. तर काय होतं ना, की लोकं सगळे स्ट्रेसमध्येच आहेत. बघायला गेलं ना तुम्ही कलियुगामध्ये भगवंतांनी सांगितले दुःखाले शाश्वतम. हं. कलियुग हे दुःखाले शाश्वतम आहे. सुख तुम्ही मानताय म्हणून आहे. ते तुम्ही जर मानलं नाही, तर तेही नाही. म्हणून आता लोकं स्ट्रेसमध्ये तर मग ते काय करणार? मग ते क्लबमध्ये जातात. त्यांना विरंगुळा मिळतो. ते आनंद घेतात त्या गोष्टीचा. आणि अशा रीतीने आता कराओकेचे एवढे सुरू झालेले आहेत आणि सगळेजण त्यांच्या त्यांच्या परीने जातात. आम्हालाही आनंद होतो, की आमचे स्टुडंट सगळेजण ऑर्गनायझर झाले. सगळे गात आहेत. कुठे ना कुठे काही ना काहीतरी त्यांचं सोल पर्पज सॉल्व्ह करतात ना, दॅट्स ऑल. बरोबर. आम्हाला एवढंच पाहिजे. हं, हं, हं. तुम्ही जसं मगाशी म्हणालात, की काही लोकांनी ना धंदा करून ठेवलाय हं, शास्त्र असेल किंवा ज्योतिषशास्त्र असेल. तर काही लोकांना घाबरवतात लोकांना. त्यांच्याकडे हं. गेलं, की हा दोष आहे किंवा हे केलंच पाहिजे, नाहीतर असं होईल. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं, की ते कशासाठी आहे हे शास्त्र घाबरवण्यासाठी आहे की मार्गदर्शन करण्यासाठी? नाही. मी तुम्हाला म्हणेल ज्योतिषशास्त्राचा वापर तुम्ही दीपस्तंभासारखा करा. ओके. ते होईलच असं नाही. हं, मी तुम्हाला ते सांगितलं. ज्योतिष तुमचं भविष्य सांगू शकतो, बदलू शकत नाही. तो वास्तुतज्ञ जरी तुमच्याकडे आला आणि त्यांनी तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हीच जर सकारात्मक नसाल, हं. तर ते काम करणारच नाहीये तिथे. ओके. तो येतोच तुमच्यासाठी, की तुमची ऊर्जा बॅलन्स करण्यासाठी येतो. हं. कारण ती दिसत नसली तरी ती परिणाम करत असते काही ना काही कारणाने. ओके, ओके. मग ती छोटा मुलगा बघत नाही, की हा 2 वर्षाचा आहे, ह्याला काय करू बाबा, नको छोटा आहे. हं, किंवा हा आता 65 वर्षाचा माणूस आहे, हा 85 वर्षाचा, मी काय? असं नाही. वास्तू तिचं तिचं काम करत असते. आणि बऱ्याचदा काय होतं ना, की आपण घाबरतो. आपण घाबरतो. बऱ्याचदा कसं होतं, नवीन घरात राहायला गेल्यावर तर सगळं इंटिरियर चांगलं आहे, चांगलं आहे. आपल्याला खूप आनंद होतो. अरे, 15,00,000चं ते इंटिरियर केलंय आम्ही. हं. आणि त्याच्यानंतर हे आणि कसं होतं माहिती आहे ना, की जसं मी तुम्हाला सांगितलं, की माझ्याकडे नाहीये याचं मला दुःख नाहीये. तुमच्याकडे आहे याचं मला दुःख आहे. तर जेव्हा लोकं असं येतात बघतात, "अरे काय कुठून पैसा कमवतोय हा? कसा कमवतोय?" हे जी लोकांची नजर जी लागते ना तुम्हाला, हं. नजर जी लागते ना, ती ॲक्चुअली खरं सांगते खूप इफेक्टिव्ह होते त्याने. आणि मग त्याच्यानंतर आहे ना हळू-हळू ना तुमचा ऱ्हास व्हायला लागतो आणि नेमकं तुम्हाला घर पण असं मिळतं ना, की जिथे तुमची प्रोग्रेस होत नाही. म्हणजे मी जेव्हा घंटाळीला आम्ही एक्झिबिशन घ्यायचो, तिथे एक बाई आली होती. तिचा 2 करोडचा फ्लॅट होता. हं. ओके. आणि मी सगळ्यांना काय म्हणते, की तुम्ही वास्तुतज्ञाला बोलवा, नका बोलवू. हं. घर घेण्याच्या अगोदर एकदा विचारा आणि घरात अगोदरच सगळ्या गोष्टी लावून ठेवा. हं. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. माहिती तुम्हाला बाबा तुम्ही ताप आलेल्या माणसाच्या बाजूला जाणार आहे, तुम्हाला तापच येणार आहे, तर तुम्ही जातानाच व्यवस्थित जा. आणि ओके. ते लावल्यानंतर तुम्ही विसरून जा, की माझ्या घरामध्ये काय लागलंय किंवा नाही लागलंय, हे विसरून जा तुम्ही. तुमच्या घराच्या किमतीच्या 1% फक्त तुम्हाला वास्तूसाठी खर्च करायचा आहे. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही वास्तू कन्सल्टंट कोणालाही बोलवा, ज्याला नॉलेज असेल. शक्यतो जे अध्यात्मामध्ये आहे त्यांना बोलवा, कारण त्यांना एक वेगळी ऊर्जा जाणवते त्या घरात गेल्यानंतर. ओके. वेगळी मशीन-बिशीन फिरवायची त्यांना गरज पडत नाही. हं, हं. ते जातात त्यांना लगेचच समजतं, की ह्या घरातली माणसं बोलतात आता एकमेकांशी तर किती नाटकी बोलतायत हं, हं, हं. आमच्या समोर आणि अच्छा. यांचे रिलेशन कसे आहेत हे आम्हाला तिथेच गेल्यावर समजतं. पण आम्ही पर्सनलमध्ये जास्त जात नाही कारण तुमचं पर्सनल लाईफ आहे आणि भगवंतांनी तुम्हाला सद्सद विवेकबुद्धी दिलेली आहे. त्यानुसारच तुम्ही वागत असता. हं, तर जास्त करून जे घाबरून देतात किंवा आपण घाबरून जातो. हं. घाबरून ते देत नाहीत, आपण घाबरून जातो. अच्छा. त्यांनी सांगितल्यावर नाही तुमच्या घरामध्ये ना असं आहे, तुमच्या घरामध्ये तसं आहे. प्रत्येक घरामध्ये एक ऊर्जा ही असतेच. ओके. प्रत्येक घरामध्ये तुम्ही मग भले ती चांगली असू दे, ती वाईट असू दे, प्रत्येक घरामध्ये ती असते. म्हणून आपण नियमित आपल्या घरामध्ये पठण हवं, नियमित आपल्या घरामध्ये नामस्मरण हवं, नियमित आपल्या घरामध्ये पूजा-अर्चा असावी. आणि जेव्हा अशा गोष्टी आपण जेव्हा करतो, तेव्हा नक्कीच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी यायला सुरुवात होते. आपण आता तुमचा जो प्रश्न होता, की ते घाबरून देतात. तर त्यांनी जरी घाबरून दिलं, तरी घाबरायचं नाहीये. कारण मी सांगते, ग्रह तुम्हाला त्रास द्यायला येत नाहीत. ते तुम्हाला शिकवायला आलेले असतात तुमच्या लाईफमध्ये. आणि मी म्हणून लोकांना सांगते, की ग्रह बदलायची ताकद कोणामध्ये आहे? भगवंतांमध्ये आहे. पत्रिका बदलवण्याची पूर्णपणे ताकद भगवंतांकडे आहे. आणि तुम्ही त्यांच्याचकडे जाऊन जर डायरेक्ट तुम्ही गेलात त्यांच्याकडे तुम्ही त्यांना सांगितलं तुमचा ग्रह तुम्हाला कुठलाच त्रास देणार नाही. म्हणजे मी तर सांगते ना, कुठल्याच ग्रहाची शांती करायची तुम्हाला गरज नाहीये.
घरातल्या वडिलांची सेवा करा, सूर्यग्रह प्रबळ होईल. आईची सेवा करा, चंद्र प्रबळ होईल. घरातले लहान मुलं आहेत, त्यांच्याशी नीट वागा, बुध प्रबळ होईल. घरातली मोठी माणसं आहेत, वडीलधारी माणसं आहेत, गुरुच्या ठिकाणी जे लोकं आहेत, त्यांना तुम्ही सन्मान द्या, त्यांना तुम्ही मान द्या, तुमचा गुरु प्रबळ होईल. घरातली तुमची मावशी, काकी, मामी, नंतर तुमची बहीण, तुमची बायको यांना खुश ठेवा, शुक्र प्रबळ होईल. नंतर जे अपंग लोकं आहेत, जे गरीब लोकं आहेत, जे तुमच्या घरामध्ये सोसायटीमध्ये कचरा काढायला येतात, तुमचा वॉचमन आहे, त्याच्याशी नीट बोला, शनी प्रबळ होईल. काय वेगळा यज्ञ करायची तुम्हाला गरज आहे? ह्या ग्रहांना तुम्हाला खुश करण्यासाठी याच गोष्टी करायच्या आहेत. हं, हं. आपण ते करतच नाही. वडिलांचं ऐकायचं नाही ठरवलेलंच आहे आजकालच्या मुलांनी. का त्यांना कळतंय काय? असं होतं किंवा किती जण आपण आई-वडिलांच्या पाया पडून जातो. मी तर सर्वांना सांगते, की तुम्ही आपल्या आई-वडिलांचा फोटो तुमच्या पर्समध्ये ठेवायचाच आहे. कारण ते जर नसतील, तर तुम्ही या धर्तीवर आलेच नसते. एवढी तरी कृतज्ञता तुम्हाला बाळगायलाच हवी, त्या संदर्भात. आणि मी आता बघितले, की आजकालच्या 2000 नंतरची जी मुलं आहेत, त्यांना तर कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात त्याला ग्रॅटिट्यूडच नाहीये कोणाबद्दलच. म्हणजे आई-वडिलांना पण म्हणणार, "काय तुम्ही मेहरबानी करता?" अशा पद्धतीचं वक्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे मग काय होतं ना, की घरामध्ये माणसाशी बसतात शांत होऊन, की म्हणजे काय-काय लोकांना तर असं म्हणजे आमच्या विक्रोळीला तर एक वृद्धांचा असा कट्टा आहे म्हणजे आजी-आजोबांचा कट्टा आहे. तिथे त्या बोर्डवर लिहिलेलंच आहे, की तुम्हाला जर घरात शांतता हवी असेल तर काय करायचंय? बेल वाजली तरी उघडायला जाऊ नका. टेलिफोनची रिंग वाजली तरी उघडायला जाऊ नका. कारण तुम्हाला ऐकायला येत नाही. तुम्ही बोलला, कोण बोलतंय? कोण बोलतंय?" याच्याने तो समोरचा माणूस. परत तुम्हाला येणार आता भेटायला कोणी येणार नाहीये. त्यामुळे दरवाजा उघडून तुम्ही कोणाला काय सांगणार आहे? असं लिटरली नियम लिहून ठेवलेले आहेत लोकांनी. म्हणजे आता या गोष्टीवर आपण काय करू शकतो म्हणजे कधी-कधी ना खरंच म्हणजे समजत नाही, की आपण कसं करू शकतो याच्यावर. तर तुम्हाला अध्यात्माशिवाय मी खरं सांगते पर्याय नाहीये. या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही करा. आणि म्हणून आहे ना, आता आजकाल तुम्ही बघितलं ना, शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, की आपल्या घरातल्या स्त्रीशिवाय दुसऱ्या कोणाच्या हातचं आपल्याला काहीच खायचं नाहीये. आपण रोजचं उठून हॉटेलमध्ये जातोय. घरात पोळ्या पण बनवत नाहीये किंवा घरात स्वयंपाकच बनवता का आता आम्हाला कंटाळाच आला स्वयंपाक बनवायचा. ओके. तर असं असताना तुम्ही मला सांगा कारण अन्न तसं मन असं शास्त्रामध्ये मानलं गेलंय. आपल्या घरामध्ये आपल्याला शास्त्रामध्ये आपली आई, काकी, मावशी, बहीण आणि बायको ह्या 5 जणींच्या हातचं तुम्ही खाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. कारण ती आई जेव्हा जेवण बनवणार, तेव्हा तिची ऊर्जा काय असणार त्या आतमध्ये, माझा मुलगा हे जेवण खाणार आहे किंवा माझा मुलगा हे अन्न खाणार आहे, तर त्याला ते पोषक तत्व त्यातले मिळू दे किंवा तो सुदृढ होऊ दे किंवा व्हॉटएव्हर जी तिची. त्या इंटेन्शनने ती स्वयंपाक बनवणार आहे. हं. दुसरी बाई काय इंटेन्शनने स्वयंपाक बनवला, 4 पोळ्या गेले की मला ₹20 मिळतील. बरोबर. मग हे तुमच्यापर्यंत पोहोचलं जातं. म्हणून मी सांगते तुम्ही कुठलंही अन्न खा. भगवंतांना भोग दाखवल्याशिवाय कुठलंही अन्न खायचं नाही. नॉन-व्हेज तर आम्ही खातच नाही. पण जे काही व्हेज खातो, ते आम्ही भगवंतांना दाखवतो. सगळे आम्हाला विचारतात, "अरे तुम्ही तर भाज्या पण चांगल्या असतात, हं, सजीवच असतात ना, हं. त्यांना तुम्ही पण मारूनच खाता." तर आम्ही त्यांना तेच सांगतो, की आम्हाला पण असं वाटतं, की अरे ते झाडाची हवेवर चांगले डोलत असतात. आम्ही त्यांना आणतो, खातो आणि म्हणून त्याचा प्रसाद आम्ही भगवंतांना करून देतो, की भगवंत ही चूक आता आमच्याकडून झाली आहे, हं. पण आम्हाला गरज आहे त्या अन्नाची. हं. तर तुम्ही हे भोग समजून आम्हाला द्या आणि ते आम्ही खाल्ल्यानंतर तो प्रसाद होतो. ओके. तर हे एक फार गरजेचं आहे. मी लोकांना तेच सांगते, की हं. आपण आपला गैरसमज असतो, की आम्ही भगवंतांना घरात आणलंय, भगवंतांना घरात आणलंय. भगवंत तुमच्या घरात राहत नाही, तर तुम्ही भगवंतांच्या घरात राहताय. त्यांच्या कृपेमुळे तुम्हाला एक घर मिळालेलं आहे. तर बरोबर. तुम्ही त्यांना एक फळही देऊ शकत नाही. हं, भगवंतांनी काहीच मागितलेलं नाहीये. पत्रम, पुष्पम, फलम, तोयम. हं. या एक गोष्ट माझ्यासमोर ठेवा, मी तरीही खुश आहे. बरोबर. म्हणजे अगदी तुम्हाला भक्ती करायची म्हणजे मी असं म्हणणार नाही, की 24 तास तुम्ही नामस्मरणच करा किंवा घरातली सगळी कामं सोडून द्या आणि नाम जप करायला बसलाय, तर समोरचा काय करतो याच्याकडे पण तुमचं लक्ष आहे. हं, हं, असं नकोय. एकच माळ करा तुम्ही. पण इतकं मन लावून करा हं. आणि 10 मिनिटं शांत बसून स्वतःचं परीक्षण करा, की आज आपण काय केलं? आज आपण कोणाला काय बोललोय का? रात्री झोपताना आपल्याकडून जर काय चूक झाली असेल, त्या संदर्भात त्या माणसाची पण क्षमा मागा. कारण तिथपर्यंत ती गोष्ट पोहोचते. ओके.
म्हणजे तुमच्याशी समजा कोणी भांडलं असेल, तुम्ही रात्रभर तोच विचार करणार, "अरे आणि आज, आज मला ह्याने खूप बोललाय" किंवा हं. हे जेव्हा माझ्या लक्षात येईल, जेव्हा मी तुमच्याशी भांडले असेल, "अरे मी आज निलेशजींना खूप बोलली खरं तर मला हे बोलायला नव्हतं पाहिजे होतं. निलेशजी सॉरी." मी जेव्हा हे शब्द बोलेन ना, ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही माझ्यावर रागवणार नाही मग. म्हणून जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये कुठली पण माणसं येतात ना, 2 प्रकारची माणसं येतात तुमच्या लाईफमध्ये. एक तर तुम्हाला ब्लेसिंग देऊन जातात आणि दुसरं तुम्हाला लेसन शिकवून जातात. म्हणून आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक माणसाला तुम्ही पॉझिटिव्हली घ्यायचंय. भले त्याने तुमचं पैसे बुडवू दे किंवा तुमचं नुकसान करू दे. मागच्या जन्मी आपण त्याचं काहीतरी केलंय म्हणून तो या जन्मी आपल्याशी आलाय. इव्हन मी तुम्हाला सांगते साधा रिक्षावाला, त्याला आपण ₹23 ₹26 देतो. त्याचंही काहीतरी देणं-घेणं आहे. कुठला रिक्षावाला असतो तो कोण असतो आपल्याला माहीत असतो का? तरी आपण त्याला ₹26 देतो. त्याच्या सर्व्हिसचे का होईना ते आपण ₹26 त्याला देतो. का? त्याच्याशी आपलं ते देणं-घेणं आहे. आणि हे देणं-घेणं कंप्लीट करण्यासाठीच आपण इकडे आलेलो आहे. असंच आलेलो नाहीये उठून आता म्हणजे तुकाराम महाराजांचा जुन्या पिक्चरमध्ये ते मेन्शन नाहीये. पण नवीन पिक्चरमध्ये भगवंत तुकाराम महाराजांना सांगतात, की "तुकाराम महाराज आता तुला खाली जायचंय परत." तुकाराम महाराज वरतीच गेलेले आहेत. वैकुंठामध्येच आहेत. पण भगवंत काही-काही पर्टिक्युलर लोकांना खाली पाठवतात. स्पेशल ते लोकं असतात. त्यांच्यासारखे दुसरे लोकं होणं नाही. ज्योतिराव फुले घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, इव्हन जेवढे लोकं समाजासाठी काहीतरी करून गेले, शिवाजी महाराज घ्या. हं, जेव्हा काहीतरी झालं, तेव्हा भगवंताने अशी स्पेशल गोष्ट लोकांना पाठवलेलं आहे आणि त्यांच्यानंतर तसा कोणी दुसरा होत नाही. हं. कारण त्यांना ती ऑर्डर देऊन पाठवलेलं आहे, की जायचं तुम्ही खाली, ही गोष्टींची आता गरज आहे तिथे खाली जाऊन आणि तुम्ही जायचंय तिकडे आणि ते लोकांना त्या बाबतीत जागृत करून यायचंय. मग जेव्हा ते खाली येतात, तेव्हा त्यांना परत मानवी जीवनासारखंच करायला लागतं. भले तो किती मोठा भक्त असू दे. हं. बघितलं असेल तुकाराम महाराजांच्या पिक्चरमध्ये त्यांचं सगळं जरी गेलंय, तरी तुकाराम महाराज किती शांत होते. हे आपल्या लाईफमध्ये पाहिजे. आपण काय करतो, पहिलं ना तुलना करणं सोडून द्यायला पाहिजे. हं. माझ्याकडे नाहीये, त्याच्याकडे काय माझ्याकडे नाहीये. ह्या गोष्टी करू नका. आपण उगाचच कारण नसताना एखाद्याचा द्वेष करायला लागतो. कशाला करताय? नका करू. जरी तुम्हाला तो हर्ट करून काहीतरी गेलाय, तर जाऊ दे ना. आपण असं म्हणून चालायचं, की बरं मी ह्या ज्या गोष्टी बोलते कठीण आहेत. हं. अंमलात आणायला खूप कठीण आहे. आता बाकीचे लोकं मला बोलतील, "मॅडम बोलायला सोपं आहे, हं. करणं खूप कठीण आहे." पण मी खरं सांगते, मी या स्टेजमधून आली आहे आणि माझ्यामध्ये बदल झाला म्हणून मी लोकांना सांगू शकते, की तुमच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. ओके. तर ह्या गोष्टी 2-3 तुम्हाला सांभाळायलाच पाहिजेत. हं. अ, जे लोकं तुम्हाला बघतायत या पॉडकास्टच्या माध्यमातून, त्यांना तुम्ही हं. काय संदेश द्याल? आणि त्याचप्रमाणे लोकांनी अध्यात्माकडे वळावं, खास करून स्त्रियांनी हं. किंवा हे जे शास्त्र आहे, तर त्यांना निगेटिव्ह वेने न बघता यांच्याकडे एक मार्गदर्शन किंवा काहीतरी याच्यामागे विज्ञान आहे, हं, या हं, हं. पॉझिटिव्ह नोटने बघावं. यासाठी काय सांगाल? ॲक्चुअली ना, प्रत्येक स्त्रीला मी सांगते, की दररोज आहे ना 10 मिनिटं का होईना तुम्ही स्वतःसाठी द्यायचं आहे. ओके. कारण जेव्हा स्वतःसाठी तुम्ही देणार कारण घरातली एक स्त्री शिकली, की ती सगळ्यांना शिक्षित बनवते. हं, हे वाक्य जरी आहे, ते वाक्य सगळ्यांना लागू पडतं. हं, कारण घरामध्ये स्त्री असते ती कंटिन्यू घरात असते आणि तिला बघून आपण शिकत असतो. हं. आपली आई जप करायला बसली, तर तो मुलगा 1 दिवस बसणार नाही, 2 दिवस बसणार नाही. तिसऱ्या दिवशी तो बसणार. बरोबर. बरोबर तो बसणार. त्याच्यानंतर आपल्यासाठी वेळ काढायचा आहे त्यांनी, की आपण कारण कसं असतं, की स्त्रीने भक्ती केली तिच्यासाठी मर्यादित होते आणि पुरुषाने केली तर ती पूर्ण कुटुंबाला जाते. म्हणून घरात शक्यतो पुरुषच पूजा करत असतात, की ते कर्ते पुरुष असतात त्यांनी सगळ्यांसाठी जर प्रार्थना केली तर होते. तर मी सगळ्यांना एकच सांगेल, जसं आपल्या या पूर्ण पॉडकास्टमधून जे काय आपण बोललो असू, हं, ते कोणाला पटेल, नाही पटेल हं, माहिती नाहीये. पण मी सगळ्यांना सांगेल, की तुम्ही कृतज्ञता ठेवा. भगवंतांना थँक बोलायला शिका. सगळ्यांना थँक बोलायला शिका, जे तुमच्या आयुष्यात आलेले आहेत, जे तुम्हाला लेसन देऊन गेलेत, ब्लेसिंग्ज देऊन गेलेत. थँक बोला, ग्रॅटिट्यूड शो करा. दुसरी गोष्ट युनिव्हर्स तुमच्याबरोबर नेहमीच आहे. भगवंत रोज चमत्कार करतात तुमच्या लाईफमध्ये रोज चमत्कार करतात. तुम्हाला फक्त ते दिसत नाहीत. आणि युनिव्हर्स जी आहे, जे विश्व जे आहे, ते सतत तुमच्या बरोबर आहे. कारण ग्रह मी जसं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला शिक्षा द्यायला आलेले नाहीयेत, तुम्हाला शिकवायला आलेले आहेत. शनीची दशा आली, शनीची दशा आली, शनीची दशा आली. अरे शनी महाराजांसारखं दुसरा ग्रह नाहीये मी तर बोलते. शनी महाराजांसारखं कोण नाही. कारण त्याच्यात तुम्ही इतके प्युअर होऊन बाहेर येता ना, की तुम्हाला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कळतो.
की याच्या अगोदर मी कसं वागत होतो आणि आता मी कसं वागायला लागलो. का? तर तुम्हाला दाखवून दिलं. तुमचे घरचे सुद्धा तुमचे घरचे नाहीयेत. हं. म्हणजे भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाने जेव्हा सांगितलं, की "मी मारू शकत नाही या लोकांना, कारण हे माझ्या घरचे आहेत." मग तेव्हा जे भगवद्गीतेमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या म्हणजे भगवद्गीता वाचल्यानंतर भगवंतांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी कलियुगामध्ये सगळ्यांना आहेत. हं. कलियुगामध्ये सगळ्यांना ज्या प्रश्नांची उत्तरं ना, ती सगळी तुम्हाला भगवद्गीतेमध्ये दिसेल. भगवद्गीतेचा एकच सार आहे, "संसार में रहो मगर संसार के मत बनो." हं. संसारात राहा, पण संसाराचं बनू नका. त्याचं जर तुम्ही बनलात, तर तुम्ही परत-परत जन्म-मृत्यू, जडाव्याधी, जन्म-मृत्यू, जडाव्याधी घ्याल आणि तुम्हाला परत जन्म होणार, मग तुमचा मृत्यू होणार, मग तुम्हाला आजारपण येणार आणि परत-परत तुम्हाला या गोष्टी करायला लागतील. आपल्याला बॅक टू गॉडहेड जाण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. खूप अतिशहाणपणा केला म्हणून भगवंतांनी आपल्याला खाली पाठवलेलं आहे, की आता जा आणि तुमचे भोग भोगा आणि तुम्ही या. तुम्ही वेळात वेळ काढून मी म्हणत नाहीये असं की 24 तास भगवंतांनी परमार्थाकडून प्रपंचाकडे जा. परमार्थ आणि प्रपंच एकसाथ तुम्ही आरामात साधू शकता. त्याच्यामध्ये काहीच नाहीये. एक माळ करायला तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे तुम्ही आणि कलियुगामध्ये तुम्हाला सांगू ना, भगवंतांनी एवढी पण सूट देऊन ठेवली, की चालता-बोलता करा. म्हणून पूर्वीच्या काळी लोकं तुम्हाला सांगू नावं अशी का नावं ठेवायचे. लक्ष्मण ठेवायचे, महादेव ठेवायचे. त्यांच्या निमित्ताने तरी तुमचा जप होईल. बरोबर. आता माझ्या मुलाचं नाव हरिदास आहे. मला हरी, 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 हरी रोज बोललं तरी माझा जपच होतोय. हरी हे कर, हरी ते कर, हरी ते कर, हे कर. म्हणून ते तुम्ही करा. आता आमच्या आमच्या गळ्यामध्ये ही तुळशी माळ आहे. आमच्या महाराजांनी सांगितले, की रस्त्यावरच्या एखाद्या कुत्र्याला जर पट्टा लावलेला असतो, तर त्याला बी गाडी घेऊन जाते का? नाही. कारण तो पाळीव असतो. पण जर पट्टा लावलेला नसेल, तर बी गाडी घेऊन जाते. म्हणून हा आपल्या गळ्यातला पट्टा आहे. इथे आपल्याला भगवंतांचे भक्तच घ्यायला येतील किंवा भगवंतांचे जे पार्षद आहेत तेच घ्यायला येतील आणि नसेल, तर मग यमाचे दूत आहेतच. तर सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे, की तुम्ही घरात तुमच्या देवारा आहे. भगवंतांना मी म्हणत नाही, की रोज तुम्ही करा. रोज देवाला अंघोळ घाला, की रोज करा. काही नाहीये. रोज तुम्ही देवाला 1 वाटी दूध ठेवू शकता. एखादं फळ ठेवू शकता. गोपाल छोटे असतील, तर त्याला तुलसी पत्र देऊ शकता तुम्ही. एवढं तर आपण नक्कीच छोट्या-छोट्या गोष्टी करू शकतो, की त्याने तुम्हाला पण आनंद होतो. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करतो, तेव्हा आपल्याला आनंद होतोच की नाही? बरोबर. म्हणजे आपल्याकडे आता आमच्याकडे खूप वेगळे-वेगळे टाइपचे कपडे घातले जातात भगवंतांना. त्यांना बघूनच आम्हाला आनंद होतो. काय राधाराणीने सुंदर ड्रेस घातलाय. किंवा इव्हन तुम्हाला सांगू ना, की भगवंतांना आपण कुठल्या दृष्टिकोनातून बघतो. आता मायापूरला आणि जगन्नाथपुरीला तुम्ही गेलात ना, तिकडे ते देवाला शिव्या पण देतात, जगन्नाथला. तो जर रथ हलला नाही ना, जगन्नाथपुरीचा जो रथ, "अरे कालिया" वगैरे असं तसं देवाला बोलतात. कारण त्यांचा अ, भाव मित्रासारखा आहे. म्हणजे मित्राला आपण कसं काहीही बोलतो, तसे ते त्यांना बोलतात. आणि तुम्हाला सांगू तिकडे भगवंतांचे जे अनुभव आलेले आहेत लोकांना, हं. म्हणजे ड्रेसिंग करताना आपण भगवंतांना ड्रेसिंग करतो आम्ही. तर समजा आम्ही केस पण लावतो असे त्याच्यात पिना पण लावतो. तर ती पिन टोचत असेल ना, तर तुम्हाला सांगायला येतं, "बाबा ती पिन टोचते ती काढ पहिली." म्हणजे जगन्नाथपुरीला तर असं सांगितलं जातं, की आमच्या जे आम्ही तिकडे जेव्हा जगन्नाथपुरीला गेलेलो तेव्हा एकेकाने जे अनुभव सांगितले तिकडचे भगवंतांचे, त्यांनी सांगितलं, की जगन्नाथ चालले होते इथून. का तर ते म्हणाले, "तुम्ही इथे मला 56 भोग देत नाही. हे लोकं बघा मला 56 भोग देतात. मी तिकडे जातो." तर त्यांनी मग तेव्हापासून तिकडे जगन्नाथपुरीला 56 भोगची सुरुवात झाली, की असे ते जायला लागले. इव्हन वृंदावनला आहेत त्यांचं राधा-रमण जे आहेत, ते सुद्धा सारखे-सारखा पडदा लावायला लागतो. हं. का ते पळून जातात लगेच भक्ताबरोबर. म्हणजे भगवंत तुमच्याकडे यायला तयार आहे. ते तुमच्यासाठी सगळं करायला तयार आहेत. फक्त एक पाऊल तर आपल्याला पुढे टाकायचंय. कुठे आपण काय म्हणतोय, की नाही बाबा आम्हाला 24 तास तुम्ही जपच करा. त्याच्याबरोबर तुम्ही जे चांगलं करताय आणि पहिली गोष्ट मी सांगते भक्त पण होऊ नका. पहिल्यांदा चांगला माणूस तर बना. जेव्हा तुम्ही चांगलं माणूस बनणार, जेव्हा तुमच्याकडे माणुसकी हा प्रकार आहे, तुम्ही आपोआपच भक्त बनलेले असाल. तुम्ही कधी भक्त बनाल तुम्हाला समजणार पण नाही. अच्छा. म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की करा आणि मी तुमच्या सगळ्यांसाठी नक्की प्रार्थना करेन, की तुम्हाला यश, आनंद प्राप्त हो. हं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद मॅडम, तुम्ही पॉडकास्टसाठी वेळ दिलात. खूप महत्त्वाची माहिती आणि चांगली माहिती मिळाली. थँक यू. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हालाही खूप-खूप शुभेच्छा. तुमचं हे एज्युकेशन खूप नाव कमवू द्या आणि याच्यातून येणारं जे लोकांना जी तुम्ही जी प्रेरणा देणार आहात, ते खूप भरभराट हो याच्यासाठी मी नक्की प्रार्थना करेन. धन्यवाद.